नमस्कार, महानिकालमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि स्क्रीनवरती आकडे आपण 10 मिनिटापूर्वी जो ब्रेक घेतला होता त्यानंतर काय म्हणतात खूप काही बदल नाही आहे, पण भाजपा एकतर्फी म्हणजे 100 गाठेल का असं म्हणतात. 130+ आपल्याला दिसतंय. वरती महायुती 218 वरती आहे. किशोर शितोळे सर आपल्यासोबत आहेत, भाजपाचे प्रवक्ते आहेत. सर, खुश तो बहुत होंगे आप आज? खुश म्हणजे मी इथून तुम्हा सगळ्यांना देवाभू पेढे, जिलेबी, मिठाई अशी सगळीकडे वाटतो आणि विनम्रपणे या महाराष्ट्राच्या जनतेला अभिवादन करतो की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणजे सुरुवात झाली सकाळी तेव्हा आणि किंवा कालचे जे आकडे असतील बाकीचे त्याच्यामध्ये असं वाटत होतं की भाजप एक 80-90 पक्ष असेल, मोठा असेल. पण हा जो इकडं इतका ज्या पद्धतीनं आता जवळपास 11:30 वाजता आहेत आणि 11 वाजेनंतरचे जे रुझान असतात, कल असतात, ते निकालांमध्ये परिवर्तित होतात, एक असा अंदाज असतो. काय तुम्हाला अपेक्षा होती पक्षाच्या कामगिरीची? अतिशय पक्षाचं कामगिरी, महायुतीची जी कामगिरी तुम्ही म्हणाल तर खरोखर अतिशय उत्कृष्ट असं कामकाज मागच्या काळामधलं राहिलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वात महायुतीने जे सुंदर काम, विकासाचं काम आणि जात-पात विरहित काम जे केलेलं आहे त्याची ही पावती जनतेने दिलेली आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं आम्हाला अपेक्षित होतं की 170 पर्यंत जागा तर नक्की येतील, परंतु खरोखर हा निकाल पाहिल्यानंतर क्लीन स्वीप महायुतीने ही दिलेली आहे आणि अतिशय दमदार आकडे आणि विरोधकांचा महाविकास आघाडीचा सुपडा साफ करणारे आकडे हे ह्या महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला महायुतीच्या कार्यासाठीचा कौल आहे. विनम्र अभिवादन ह्या जनतेला. त्या सगळ्या राज्यातल्या आकडेवारीवरती बोलत असताना आपण संभाजीनगरमध्ये पूर्वच्या लढतीवरती बोललं पाहिजे की अजून जी लढत आहे म्हणजे राज्यात एका बाजूला तुम्हाला जे यश मिळताना दिसतं आहे, पण दुसऱ्या बाजूला पूर्वमध्ये अजून जे अतुल सावे आहे, विद्यमान मंत्री आहे तुमच्या पक्षातनं, त्यांना मात्र अजून खूप मोठ्या 57-58 हजारच्या लीडसोबत हे करावं लागतंय. तिकडे कसं बघता? अजिबात नाही, ही दरवेळेसचा ट्रेंड आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्वचा अतुल सावे साहेब तिथे उभे असतात आणि समोर MIMचे इम्तियाज जलील आहेत आणि तिथे 110 मुस्लिम बहुल मत आहेत, बूथ आहेत आणि त्या 110 बूथची सलग मोजणी होते. आणि त्यावेळेला खरोखर त्यांनी ज्या प्रकाराने जातीयवाद केला, धर्माचं राजकारण केलं आणि तिथे जो द्वेष पेरला, त्याचा परिणाम हा दरवेळेला आपण बघत असतो. पण तरीही मागच्या मनाने हे चांगलं मतदान आहे आणि हे 110 बूथ संपले की सावेसाहेबांची घोडदौड सुरू होणार आहे आणि सगळे जातीची मंडळी, धर्माची मंडळी सावेसाहेबांनी केलेल्या विकासाला भरघोस मतं देणार आहेत. काही अपडेट प्रेक्षकांसाठी आणि त्यानंतर सरंगड चर्चेसाठी येणार आहेत. सगळ्यात पहिलं वैजापूरमध्ये 11वी फेरीचं मतदान आहे. डॉक्टर दिनेश परदेशी 38,803 मते, बोरणारेंना 57,000 मते, 18,000ची लीड आहे बोरणारेंची. त्याच्यानंतर प्रदीप जयस्वाल यांची जी लीड आहे ती सध्या 16,169 मतांनी लीडवरती आहे. सध्याचे जी सगळ्यात जास्त सकाळपासून चर्चा करतोय ती एक लढत पश्चिमची आहे. 10व्या फेरीचा निकाल आहे. राजू शिंदे यांना 34,846 आणि संजय सिरसाट 46,154 मतं आहे. तर जे अजूनही म्हणजे म्हणता येईल की एक 8,000चा जो फरक आहे, 6,000-8,000 राजू शिंदेंना ती लीड तोडता येईल का त्या पुढच्या याच्यात बघावं लागेल. आणि 10व्या फेरीनंतर बोलत असतानाच पडली आता संजय सिरसाट यांची 11,288 मतांची लीड आघाडी आहे. त्यामुळे ती आता कशी होईल त्याकडे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर लेटेस्ट जी आकडेवारी आपल्याकडे मिळती आहे ती आहे वैजापूरमधनं. त्याच्यामध्ये बोरणारेंची लीड 21,000 वाढती आहे. एकूण सगळेच जे निकाल आहे ते महायुतीच्या बाजूने जाताना दिसत आहेत. आणि जिल्ह्यात पण सगळ्या जागा फक्त एक सध्या पूर्वची सोडली आणि एक सिल्लोडची काटेकी टक्कर सोडली तर बाकी सगळं ठिकाणी 7 ठिकाणी महायुती. कसं बघता आपण ह्याचा कारण असं आहे की महायुतीने एका विचाराने, एका दिलाने आणि सगळ्यांनी एका विकासाच्या लाईनवर केलेलं जे प्रचाराचं काम आहे आणि जे जनतेपर्यंत पोहोचवलेलं काम आहे त्याचा हा परिणाम आहे. आपण जर पाहिलं की महाविकास आघाडीमध्ये एकोपाच नव्हता, त्यांच्यामध्ये अतिशय वाद होते. म्हणजे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे अतिशय केविलवाण्या पद्धतीने मुख्यमंत्री जाहीर तर करा, मुख्यमंत्री जाहीर तर करा असं गयावया करत होते. तर ज्या म्हणजे माननीय शरद पवारांनी त्या शिवसेनेचा, उद्धव ठाकरे गटाचा जो कार्यक्रम केलेला आहे आणि आपसात हे एकमेकांच्या लक्षात आलेलं होतं, त्यामुळे याचा परिणाम जनतेला दिसला की महायुती एका विचाराने चालते,
एक राष्ट्राचा विकास, राज्याचा विकास आणि कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणाने योजना जनतेपर्यंत पोहोचवणं हे काम जनतेला भावलेलं आहे आणि त्याचा परिणाम जनतेने म्हणजे आपण सगळ्यांनी सोशल मीडिया असेल, सगळ्या एक्झिट पोल असेल, यांनाही तो अंदाज करता आला नाही. म्हणजे मला खरोखर वाईट वाटतं की इतका कंजूसपणा करत होते की अरे महायुतीची ही जी कामं आहेत, इतकी केलेली चांगली कामं आहेत आणि तुम्ही मात्र 120 कुठे दाखवताय, 110 आणि 10चा फरक दाखवत होतात. आणि आत्ता जर तुम्ही हे आकडे पाहिलेत देव, तर 200चा फरक आहे. हां, ॲक्च्युली हा जो आहे म्हणजे नेहमी म्हटलं जातं की एक्झिट पोलवरती पण तसं की आणि नंतर बाकीच्या सगळ्या गणितं बांधत असताना किती जागा मिळतील, तर कदाचित सगळ्या सर्वेमध्ये 30-40 जागांचा फरक होता. पण त्याही पुढं महायुतीची कामगिरी गेली आहे आणि त्याच्यामध्ये भाजपला जरी लढल्या 152 होत्या त्यांनी पक्ष 50च्या पुढं, तरी 100 असा तिहेरी आकडा गाठता येईल का, हे सगळ्या राजकीय विश्लेषकांच्या सगळ्यांच्या मनात शंका होती. पण भाजप सध्या तर 130+ असं दिसतं आहे. सर, या सगळ्यांकडं राज्याचा ट्रेंड जो होता निवडणुकीचा, त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये लाडक्या बहिणीपासून तर काय काय गोष्टी तुम्हाला असं वाटतं की जनतेला काय भावलं असेल जे महायुतीला केलं असेल? तुम्ही पाहिलं की महाविकास आघाडीने एकतर खूप जातीचं राजकारण केलं, ते बिलकुल जनतेला आवडलेलं नाही. ओके. आणि त्याचा महायुती मात्र त्या याच्यावर आपलं काम सगळ्यांना समानता ठेवत करत राहिली, शांत राहिली, कुठे उत्तरं दिली नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण तुम्ही म्हणालात, लाडक्या बहिणीचा खरोखर इतका प्रचंड उत्साह आहे सगळीकडे. आणि शेतकरी सन्मान निधी असेल, तो आपण जो भाजपचा महायुतीचा जो मॅनिफेस्टो पाहिला आपण, तर 12,000चा 15,000 रुपये आत्ता आपण सन्मान निधी करतोय. लाडके बहीणचा 1,500 रुपयाहून 2,100 रुपये आपण करतोय. विजेचं बिल तुमच्या घरचं जे आहे ते 30% मध्ये कपात करणार आहोत. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा आपण दिलेली आहे. जीवनावश्यक ज्या 5 वस्तू असतात त्यांचा भाव स्थिर ठेवण्याचं वचन आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. सोयाबीनच्या भावाचा अतिशय क्रुशल असा विषय होता, पण भावांतर योजना आणून त्याच्यामध्ये आपण चांगला भाव या सोयाबीनला आपण देऊ शकलेलो आहे आणि पुढेही देणार आहोत. तर ह्या ज्या योजना घेऊन आपण जनतेसमोर गेलो आणि हे करताना तुम्ही कोणत्या पक्षाचे, तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कोणत्या धर्माचे, तुम्ही आम्हाला मतदान केलं का नाही केलं हे न बघता महायुतीने ज्या पद्धतीने ह्या सामान्य जनांना भावणाऱ्या गोष्टी, आवश्यक गोष्टी ह्या केल्या, त्याचा परिपाक आज हा आपल्याला दिसतोय की मतांमध्ये त्याचा परिणाम झालेला आहे. बोलणारे खूप 5% असतात, राजकारण करणारे 5%, पण सामान्य जनतेला कळत असतं. सामान्य मतदार हा अत्यंत हुशार आहे आणि त्याला हे जातीचं राजकारण आवडत नाही. त्याला आता डॉक्टर हाशमी आधी बसले होते उबाटाचे, ते चर्चा सुरू होती की त्यांचं म्हणणं होतं की बटेंगे तो कटेंगे, एक आहे तर सेफ आहे, अशा करत भाजपानं धार्मिक ध्रुवीकरण केलंय आणि त्यातनं निकाल आहेत. चुकीचा याचा अर्थ घेतलेला आहे. मी पूर्ण बटेंगे तो कटेंगेचं पूर्ण समर्थन करतो, पण त्याचा अर्थ लावताना ही विरोधकांची क्रिकेट वृत्ती आहे. त्यांनी त्याला धर्मात आणि जातीत वाटलं, असं नाहीये. अतिशय व्यापक विचार आहे त्याच्यामध्ये की जे 1947ला आपण वाटले गेलो तर आपण कापले गेलो. सरदार वल्लभभाई पटेलने हा देश अखंड राहावा, तो बटणार नाही याची काळजी घेतली, म्हणून आज आपण सगळेजण आहोत. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश एकत्र ठेवलाय, म्हणून आपण आज विकासाकडे वाटतो. आणि म्हणून आपण जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर जर वाटल्या गेलो, आपण विकास करू शकणार नाही. जगामध्ये आपण जो विश्वगुरू व्हायला निघालोय, जगात एक मोठी महासत्ता व्हायला निघालोय, त्याच्यासाठी आम्हाला एक राहणं हा संदेश आम्ही दिला पाहिजे आणि तो संदेश आम्ही दिलेला आहे. पण महाविकास आघाडीला कधीही सरळ दिसत नाही. ते विकृत नजरेने याचा अर्थ पोचवतात. मागच्याही लोकसभेमध्ये त्यांनी तोच प्रयत्न केला, पण यावेळेला त्यांना असं कोणतंही नेरेटिव्ह सेट करता नाही आलं आणि ते आज उघड पडलेले आहेत. म्हणजे चर्चेत काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. मला परत यावरती बोलण्यासाठी काँग्रेसच्या 2-3 प्रवक्ते आपल्याकडे लाईनअप होते, ते येणार होते, पण जागा बघून ते आले नाही. त्यांची नावं घेणे योग्य नाही, पण जे आले असतील ते कदाचित काँग्रेसनं जे अपेक्षित केलं होतं किंवा महाविकास आघाडीनं जे अपेक्षित केलं होतं त्याच्या खूपच चुकीच्या पद्धतीनं किंवा खालच्या पद्धतीने निकाल आले असतील त्यांच्या मतांच्या. त्यामुळे त्यांना ते फेस करणं कदाचित अवघडही आहे. कारण हा जो आकडा आहे असं वाटत होतं की 140, 150, 160 दोन्हीपैकी कोणाला येऊ शकतं महायुती महाआघाडी, पण हा आता जो 200
प्लस महायुती आणि आघाडीला 100च्या आत थांबावं लागतं की काय, किंवा 100पर्यंत राहील का, असं या सगळ्या गोष्टीकडं बघितल्यानंतर महायुती सत्तेत येताना तरी सध्याचे चित्र दिसतं आहे जे आहे ते. सर त्या सगळ्या इकडं बघता एक काही लढतींवरती आपण बोललं पाहिजे. प्रशांत बंबची जी लढत आहे गंगापूर खुलताबादमधनं, त्याच्यामध्ये ती एक काठ्याची टक्कर होताना दिसती आहे जी ती त्याच्यामध्ये दोघंही एका काही फेरीत हे पुढं काही फेरीत ते पुढं. प्रशांत बंब विरुद्ध सतीश चव्हाण जी लढत आहे तिथं सतीश चव्हाणांनी थोड्या वेळापूर्वी विजयाचा दावा केला आहे. कसं बघता? मी त्याच्या आधी तुम्ही म्हणालात तसं प्रवक्त्यांचं मी सकाळपासून आता 3ऱ्या चॅनलवर आलोय आणि मी सकाळपासून बघतोय की विरोधकांचे काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाटाचं कोणीच चॅनलवर यायला तयार नाही. म्हणजे आता आपण खूप वेळ थांबलो पण अजून ही मंडळी समोर यायला तयार नाही. यांचे जर कार्यालय बघितले तर ओस पडलेत. परवा आमचे एक प्रवक्ते म्हणाले होते हे मात्र यांना मी जळून गेले पाहिजे. कुठलाही तुमचा जय पराजय तुम्हाला पचवता आला पाहिजे. कुठल्याही पक्षाच्या प्रवक्त्यांनी सामोरं गेलं पाहिजे. म्हणजे मी भाजपाचे प्रवक्ते होते मागच्या वेळेस आणि मराठवाड्यामध्ये हार होत असताना त्या प्रवक्त्यांनी फेस केलं होतं. हे कारण चर्चेमध्ये सांगण्याची गोष्ट यासाठी की तुमचा कधी विजय निवडणुकांमध्ये हार जीत असते पण खिलाडू वृत्ती ठेवली पाहिजे. ती काँग्रेस राष्ट्रवादी आज ठेवताना दिसत नाही. हे मात्र भाजपचा हा संस्कार आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहा, विनम्र राहा. आनंद झाला पाहिजे पण त्याचा उद्रेक झाला नाही पाहिजे, गर्व तुम्हाला झाला नाही पाहिजे आणि अपमान झाला तर तो स्वीकारला पाहिजे. म्हणजे पराभव झाला तर तो जनतेचा कौल असतो आणि आपलं चिंतन केलं पाहिजे की आपलं काय चुकतंय, आपण कुठे अडलेलो होतो, आपलं काय मागे गडबडी झाल्या आणि त्या दुरुस्त करून पुन्हा जनतेसमोर जाण्याचं धाडस ठेवावं लागतं. ते सगळ्या भाजप महायुतीमध्ये आहे पण काँग्रेसमध्ये ते नाही आहे. आणि त्याच्यामुळे आज कुणीहीच बोलायला येत नाहीये. आपण तो 9 वाजताचा भोंगा ज्यांना म्हणला जातं त्यांनी आता थोड्या वेळात मी त्यांना ऐकत होतो की त्यांचं चाललं होतं की नाही हा घोटाळा आहे, पैसे वाटप आहे. म्हणजे याच्या अर्थी तुम्ही निवडून आलात त्यावेळेला पैसे वाटप करत होतात का? म्हणजे तुम्ही दरवेळेला ईव्हीएम हॅकिंग म्हणता, मग लोकसभेच्या वेळेला तुम्ही ईव्हीएम हॅकिंग केलं होतं का? तर ते हरायला लागले की काहीतरी रडे कारणं पुढे आणायचे आणि त्याला वाजवायचं. आत्ता ते तयारी करतील आणि 4 वाजेपासून मला वाटतं काहीतरी एक जर लाईन ठरवून ते येतील. पण हे मान्य केलं पाहिजे की जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. त्यांच्या अतिशय नीच राजकारणाला जनतेने दूर ठेवायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची जी अभद्र युती आहे ती जनतेला मान्य नाही आहे. त्याच्यामुळे महायुतीचा विचार, महायुतीचा विकास आणि महायुतीचं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं जे धोरण आहे त्याचा हे आजचा निकालाचं हे उत्तर आहे. आपण प्रशांत बंब साहेबांचं म्हणालात गंगापूरचं. प्रशांत बंब साहेबांची 4थी टर्म आहे आणि अतिशय विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत. सगळ्या जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा विकास आणि त्यांचा संपर्क असलेलं असं ते नेतृत्व आहे आणि थोडं म्हणजे निकाल आपल्याला दिसतोय पण मला खात्री की शेवट जो आहे तोच प्रशांत बंबांच्या विजयानेच होणार आहे. ते कळलं. बाकी दुसऱ्या ज्या जागांवरती चर्चा होत आहेत, फुलंब्री आपण जवळून बघितला आहे, जो फुलंब्रीचा मतदारसंघ आहे. फुलंब्रीमध्ये पण खूप तर्क वितर्क लढवले जात होते जे आहे ते. पण फुलंब्रीमध्ये अनुराधा चव्हाणांना सध्या लीड मिळते दिसतीये. कसं बघता? आमचं भाजपचं कल्चर बघा. मी फुलंब्रीचा इच्छुक उमेदवार होतो, मलाही तिथे उभं राहायचं होतं. पण आम्ही असे 10-12 जण होतो. पण आम्ही भाजपची उमेदवारांची पद्धत बघा, आम्ही एकत्र फिरलो. आम्ही सगळ्या जनतेला आवाहन केलं की हा महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे नानांचा मतदारसंघ आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने मतदारसंघाचा बांधणी विकास जो केलेला आहे तर तो पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. आमच्यापैकी जो कमळ घेऊन येईल त्याच्या पाठीशी आम्ही सगळे राहू. आणि खरोखर अनुराधाताईंचा 10-12 वर्षातला जनतेतला संपर्क, त्यांचं काम, त्यांची धडपड ही पाहून त्यांना पक्षाने मत दिलं. ते देताच आम्ही सगळेजण अनुराधाताईंच्यासाठी आमचं जीवाचं रान करून फिरलो आणि माननीय बागडे नानांनी केलेला विकास, ताईंचे कष्ट, पक्षाची एकजूट या आणि विरोधकांचं जातीपातीचं राजकारणाला उत्तर म्हणजे आत्ता जो आघाडी अनुराधाताईंना दिसते तो हा अनुराधाताईंचा 100% विजय. तुमच्या सहकारी जे पक्ष आहेत तर 2 महायुतीतले म्हणजे चांगलं म्हणजे शिंदेंना 55, अजित पवारांना 35 किंवा अजून त्या थोडं वाढलं कमी झालं तर महायुती जरा एकत्र म्हणजे चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स असेल. जर आधी जसं टीका झाली होती जागा वाटपामध्ये तुमच्यामध्ये तुमचं जमत नाही आहे, जागा वाटपामध्ये तुमच्या आतून खूप कुरघोडे आहे, पण प्रत्यक्षात महायुतीचा जो परफॉर्मन्स आहे तिघही पक्षांचाही तो आहे. त्यामुळे महायुतीचा धर्म सगळीकडे पाळला गेला आहे असं वाटतंय. अनेक वेळेला अजितदादांबद्दल गैरसमज पसरवत होते विरोधक किंवा त्यांना संपवायचं, ते संपले असं. पण आपण पाहिलं की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी एकोप्याने
जो प्रत्येक विषय केला, जागा वाटपात कुठे वाद झाला नाही, मुख्यमंत्री पदावरून कधी कुठली कमेंट झाली नाही, आणि कुठेही मतदारसंघात करताना कुणाला काटश आपसामध्ये हे देण्याचं महाविकास आघाडीसारखं कुठलंही राजकारण झालं नाही. आणि त्याचा परिणाम आज अजितदादा पुन्हा उभारून आलेले आहेत. शरद पवारांना मोठा अजितदादांनी दिलेला आहे. शरद पवारांनी असे जर आकडे राहिले म्हणजे सरांना थांबून तोच मुद्दा पुढे घेऊन की असेच जर आकडे राहिले तर अजित पवारांची ही जीत असेल. कारण काय आहे की अजित पवारांबद्दल जसं बोलत होते सुरुवातीला, अजित पवारांची ती राजकीय आत्महत्या होती, संपल्यात आहे, आणि सगळ्या गोष्टी बघत असताना जर असे आकडे आले तर अजित पवार निश्चितच त्यांना तिकडं राहून इकडं राहण्याचा जो तोटा होणार होता त्यात फायद्यात दिसतील असं असेल. कारण हे सगळ्यांना मिळून जितके सीटं मिळत आहेत, कदाचित अजित पवार तिकडे असते तर ते त्यात असते राहिले असते की काय असं आहे. आणि अजित पवार 25वर थांबतील आणि बाकीच्यांचे 50-50चे जे आकडे होते ते पूर्ण फोल ठरलेत. अजित पवार एकटे 35वरती आहे, शिंदे त्यांनी 55+ दिसत आहेत आणि भाजप 130+ दिसते. आणि जर आता काय 12 वाजत आले आणि 10 वाजेपर्यंत आपण त्यांना म्हणू शकतो की कल आहेत, पण 11च्या नंतर कदाचित जे कल असतात ते निकालाच्या दृष्टीनं जातानाचा ट्रेंड आहे सगळीकडे. जेव्हा आपण म्हणजे याच्या विरुद्ध आपण बघितलं होतं हरियाणाचा निवडणूक सुरू असताना सकाळी काँग्रेस आलं होतं, पण 11 नंतर रिझल्ट बदलले होते. पण आता 11 वाजून गेले तर त्यामुळे बहुतांश ठिकाणचं मतदान जे आहे त्याचं एक कल जो आहे तो स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या राजकारणावरती, तिथल्या सगळ्या जागांवरती आपण उहापोह करणार आहे आणि त्या तिथल्या जागांबद्दल बोलणार आहोत. पण या सगळ्या एकंदरीत या भाजपाला 130पर्यंत एकट्या पक्षाला जाण्यामध्ये खूप यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. आणि निवडणुका भाजपाचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही ग्राउंडवर फिरत असताना बघितलं आहे की ते निवडणूक खूप सिरियसली, खूप ताकदीनं लढतात. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तितका अप्रोच जो होता कॅज्युअल होता. पूर्वचंच व्हायचा काँग्रेसचा उमेदवार लोकांना माहीत नव्हता. इथं जे लहू शेवाळ्यांनी त्यांनी ऐनवेळी दिलं आणि ते बोललं पाहिजे, म्हणजे काँग्रेसनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, राष्ट्रवादीनं केलं पाहिजे. या सगळ्यासाठी आहे की तुम्ही एक निवडणूक लढवताना भाजपसारखा तुमचा विरोधक असेल किंवा तुमच्या निवडणुकीतला प्रतिस्पर्धी असेल, इतकं स्ट्रॉंग नियोजन करत असताना तुम्ही फक्त जर मीडियात गप्पा मारत असाल तर निवडणुका जिंकल्या जात नाही. ते आज आहे. तर सगळ्यात 2 मुद्द्यांना मी घेऊन येईल की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 जागांपैकी तुम्हाला काय वाटतं किती जागा मिळतील 9 पैकी? मला आत्ताचं जे चित्र दिसतंय, मला पूर्ण खात्री की 9च्या 9 जागा महायुतीला मिळतील. 9च्या 9 तुम्ही आत्ता जे निकाल बघताय की 220-230ला आहोत, त्याच्यामध्ये मराठवाड्याबद्दल अतिशय संभ्रम केला जात होता. त्याच्यावरती आहे ना, म्हणजे मागच्या यासाठी मी त्यांना हे विचारत चालतोय की लोकसभेला पूर्ण गणित वेगळी होती, म्हणजे देशाची गणित वेगळी, महाराष्ट्राची वेगळी, आणि त्यातल्या त्यात भाजपाला, महायुतीला इथं खूप त्रास सहन करावा लागला किंवा पराजय स्वीकारावा लागला. त्याच्यामागं तर ह्या वेळेस तो आहे तो इतका ट्रेंड कसा अचानक बदलू शकतो? नाही, त्यावेळेस जो नेरेटिव्ह त्यांनी संविधान बदलणार हा नेरेटिव्ह विरोधकांनी सेट केला होता, तो भाजपला लक्षात यायला आम्ही मान्य करतो की थोडंसं समजायला वेळ लागला की हा इतका इफेक्टिव्ह खाली राहील. कारण शेवटच्या व्यक्तीला खरोखर ज्याला म्हणजे काही लक्षात येत नाही त्याच्यापर्यंत जाऊन बाबा हे काहीतरी संविधान बदलणार आहेत याचा इतका गाजावाजा केला आणि तो आम्ही लवकर उमजू नाही शकलो. दुसरा होता मराठा आरक्षणाचा विषय. त्याच्यामध्ये युवा मराठा जो होता त्याला संभ्रमित करण्याचं काम पवारसाहेबांनी खूप केलं. पण मधल्या काळामध्ये हे लक्षात आलं की आरक्षणाला योग्य न्याय देणारं आणि पहिलं आरक्षण देणारे एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत. आणि त्यांनी ज्या मराठा समाजासाठीचं केलेलं योगदान आहे, अनेक योजना, म्हणजे मला सांगायचं म्हटलं तर 1 तास कमी पडेल इतक्या योजना आजपर्यंत कुणी मराठा मुख्यमंत्री असताना ज्यांनी दिल्या नाही, त्या फक्त देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत. पण हे पोचवण्यात कुठेतरी आम्ही त्यावेळेला कमी पडलो होतो. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जात होतो आणि हे मुद्दे राहत होते. पण या वेळेला हे सगळे मुद्दे तरुणांच्या लक्षात, म्हणजे आत्ता आपण बघताय की मराठा आरक्षण हे सुद्धा तितकंच तीव्र झालेलं होतं. पण मराठा समाजाचं मतदान हे मला अभिमान वाटतो सांगताना इथे की अतिशय जोरदार मतदान मराठा समाजाने, आरक्षण, मराठ्यांचा विकास, महायुती करणार ह्या मान्य करून आणि पुढे पण हेच करू शकतात हा कौल मराठा समाजाने दिलेला आहे.
मनोज जरांगेंचं एक आंदोलन मोठी म्हणजे भाजपासाठी ते काय म्हणता येईल की ते अडचण ठरत होते, पण मनोज जरांगे न्यूट्रल झाले. आसीची मधली भूमिका होती, कोणाला करायचं त्याला मतदान करा, आणि किंवा त्याच्याकडे भाजप सध्या कसं बघताय इतके रिझल्ट आले? नाही, मनोज दादांचा निर्णय खरोखर स्वागतार्ह होता की ते आरक्षण एक सामाजिक प्रश्नाचा विषय आहे आणि निवडणूक ही काही एका जातीला घेऊन लढता येत नाही. नक्कीच मराठा समाज लोकसंख्येने जास्त आहे, परंतु ते फक्त मराठ्यांना घेऊन मतदान लढता येणार नाही हे मनोज दादांनी अगदी योग्य वेळी ओळखलं आणि ते या विषयातून विड्रॉ झाले. आणि कोणी अशी सामाजिक चळवळ करणं वाईट नाही, केली पाहिजे. समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणले पाहिजेत, त्याच्यासाठी लढलं पाहिजे. पण राजकारण हे कोणत्या जातीला घेऊन करणं योग्य होणार नाही. आणि आता ज्या पद्धतीने मराठा समाज महायुतीच्या भाजपच्या मागे उभा राहिलेला आहे, मला खात्री आहे की यापूर्वी पण देवेंद्रजींनी जे जे प्रश्न, म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना किंवा पदावर असताना मोर्चे निघतात, आंदोलन होतात. याचं कारण काय? तर जनतेला खात्री आहे की हा एकमेव नेता आहे की याच्या काळात आपण रडलो, आपण आपला प्रश्न मांडला तर तो सुटतो. पण शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या काळात आंदोलनच झाली नाहीत. त्याचं कारण आहे की हे प्रश्न सोडवणार नाहीत, हे फक्त गोंधळ घालतील आणि जातीजातीत भांडणं लावतील. ही खात्री असल्यामुळे लोकही त्यांच्याकडे त्या अपेक्षेने जात नाहीत. त्याच्यामुळे महायुती सगळ्या ओबीसी असतील, मराठा असतील, कोणती जात असेल, तुम्ही जर जातींसाठीचा विकासाचे मुद्दे जर महाविकास आघाडीने घेतलेली पावलं पाहिली तर अतिशय उत्कृष्ट अशी महामंडळं तयार केलीत. प्रत्येक जातीच्या युवकांना उद्योग व्यवसायामध्ये उभं करायला 15 लाखांच्या कर्ज योजना आणल्यात. सारथीसारखी योजना आणलेली आहे. ओबीसी महामंडळ आणलेलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 1 लाख मराठा युवक आज आपल्या पायावर 9,500 कोटी रुपये घेऊन आज उद्योग व्यवसाय करतायत. सगळ्या योजना तुम्हाला त्या प्रॉफिट देऊन गेल्यात. आणि सरकार असतं कशासाठी? तर शेवटी जनतेच्या सेवेसाठी असतं. पैसे असतात, विकास असतो, जो निधी जीएसटीतून सगळ्यात जास्त निधी देणारा आपला राज्य आहे. मग हा येणारा निधी कल्पकतेने ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलं त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं असतं आणि हे एक विचाराने करावं लागतं. पण हा ताळमेळ सगळ्यांचा महायुतीतला जो पाहिला आपण, तर तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे आणि जनतेने त्याला प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. नक्कीच काही अपडेट्स आहेत, त्या चर्चा सुरू ठेवूयात. पण 12वी फेरी विलास बापू आहे ते पैठणमधनं 19,786 मतांनी आघाडीवरती आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये 10वी फेरी संपन्न झाली आहे. इम्तियाज जलील 69,256, गपार कादरी 4,704, अतुल सावे 15,000, जवळपास काय म्हणता येईल 45,000च्या आसपासची 53,000 जलील पुढं आहेत असं जे आहे. 6व्या फेरीच्या नंतर मध्यमध्ये जे आहे ते 22,000 प्रदीप जयस्वाल पुढं आहेत ज्या सगळ्या लीड्समध्ये. गंगापूरमधनं येते प्रशांत बम 4,554 आघाडीवर आले आहेत. पण तर गंगापूरचा एक ट्रेंड आहे, प्रत्येक फेरीने मागे पुढे होतात. बाकीचे पश्चिममधला ट्रेंड तर सेट झालेला दिसतोय. एक 11,000 मतांची म्हणजे 6,000ची संजय सजरांची आघाडी होती मागच्या 4 फेऱ्यांमध्ये. आता 11,284ची ती पुढे जाताना दिसते. सर, मला या सगळ्यामध्ये फक्त 2 गोष्टींवरती जे जिल्ह्यात राजकारणावर बोलताना, एवढी 53,000ची लीड यांना तोडता येईल का अतुल सावेंना? आणि नंबर 2 जो आहे की याच्यातला ट्रेंड जो आहे तो असाच राहील का गंगापूरमध्ये? अगदी मला खात्री आहे पूर्वच्या बाबतीत की माझ्या माहितीप्रमाणे 1,25,000 अधिक मतदार मुस्लिम मतदान आहेत. 110 बूथ आहेत ते. आणि मतदान पण एक युपीतून मी चर्चा ऐकत होतो की 40 मौलवी इथे आलेत आणि ते प्रत्येक मस्जिदीमध्ये राहून आव्हान करतायत की बा तुम्ही एमआयएमला मतदान करा. त्याच्यानंतर अनेक त्यांच्या धर्मसभांमधून आवाहन केलं गेलं की आपला धर्म वाचवा. आणि फक्त धर्म आणि जातीचा विषय करत त्यांनी ती निवडणूक पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यात बऱ्यापैकी यश त्यांना मिळालेलं आहे. पण ज्या वेळेला हे 110 बूथ संपतात त्याच्यानंतर खरं वोटिंग सुरू होतं. आणि त्या वोटिंगमध्ये मला मागचे 3 निवडणुका आपण पाहिलेलं आहे की सावेसाहेबांना जनता डोक्यावर घेते आणि त्यांनी ज्या पद्धतीने अगदी जयभवानी नगर असेल नाही तर N2 N4 असेल तिथे केलेलं विकासाचं प्रत्येक काम, गल्ली, पाणी हे सगळे आणि शहरासाठी आणलेली समांतरची योजना. पण तसं पाहिलं तर MIMनी खासदार असताना काही केलं नाही, आमदार असताना काही केलं नाही. फक्त भडकाऊ भाषणं करणे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणे हे करत राहिल्याने समाज मान्य नाही करत. आणि हे कुठेतरी माझ्या मुस्लिम बांधवांच्याही लक्षात यायला पाहिजे की काँग्रेसनी या सगळ्या धर्माला खेळत ठेवलं.
त्यांचा विकास होऊ दिला नाही, कोणत्याही योजना देताना भेदभाव करत राहिले आणि फक्त मतदार म्हणून यांना खेळवत ठेवलेलं आहे. पण मोदी सरकार असतील किंवा महायुतीचं सरकार असेल, यांनी लाडली बहीण देताना मला अभिमान आहे की सगळ्यात जास्त रांगा ह्या मुस्लिम भगिनींच्या होत्या, बुरखावाल्या भगिनींच्या होत्या. म्हणजे ट्रिपल तलाकचा मुद्दा असेल तर माझी बहीण, तिला 2 मुलं आहेत, मी मुस्लिम आहे आणि त्या बहिणीला कुणीतरी म्हणतंय की नाही तुझ्याशी भांडण झालं, तू चहाच दिला नाही ना, आता तुला तलाक दे, तलाक तू संपलं आयुष्य. ती बहीण ज्यावेळेस माझ्या घरी येऊन राहते त्यावेळेला त्या मुस्लिम आईवडिलांचं दुःख समजून घ्यायला पाहिजे होतं. आणि म्हणून त्यात कुठे राजकारण न करता ज्या वेळेला हा मुद्दा आला, ट्रिपल तलाकचा निर्णय झाला, मुस्लिम भगिनींनी भरभरून मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला समाजाच्या पुढे पारदर्शकपणाने, प्रामाणिकपणाने आपण एखादा निर्णय ठेवतो, वक्फ बोर्डाचा निर्णय असेल, वक्फ बोर्डामधल्या जमिनी ह्या समाजाच्या मुस्लिम धर्माच्या हितासाठीच्या आहेत, पण काही मोजकी मंडळी त्याचा गैरवापर करतायत, त्याचा बाजारीकरण करतायत आणि त्या जमिनींचा बोटावर मोजणारी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि समाज मात्र गरीब राहतोय. अरे समाजाच्या उद्धारासाठी, विकासासाठी त्या जागांचा वापर व्हावा म्हणून तो कायदा आणलेला आहे, त्या जमिनी परत घ्यायच्या नाही आहेत. तर हे ज्या वेळेला समाजाला पटवून सांगावं लागतं, त्यांच्या डोक्यात टाकावं लागतं, त्यावेळेला कळते की अरे खरोखर महायुती हे करत नाही. जागांवरती जे आहे 127+ किंवा तुमचं महायुतीचं सरकार येताना दिसतं 220 जे आहे ते, कोणाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल? कोण मुख्यमंत्री म्हणून पाहता तुम्ही? या राज्याचं कोण नवीन कुणाकडे दिलं पाहिजे राज्यात? हे बघा, क्लीन स्वीप आहे, अतिशय मेजॉरिटीने आलेलं हे सरकार असणार आहे आणि याचा निर्णय ही महायुतीचे तिन्ही पक्ष आणि भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड हे एकत्र बसतं, त्याचा निर्णय करतं आणि तो निर्णय आजपर्यंत सगळे निर्णय ज्या पद्धतीने एकमताने बाहेर येतात त्याच पद्धतीने येतील. त्याच्यामध्ये कुणीही आणि अतिशय सक्षम व्यक्तिमत्व मुख्यमंत्री म्हणून पुन्हा जनतेला दिल्या जाईल, यामध्ये कुणीही शंका बाळगण्याचं कारण नाही. 110 नंतरच असा ट्रेंड होता की देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याचं नेतृत्व असेल असं बोललं जात होतं आणि त्यांनी मागच्या वेळेस शिंदेंना पुढं करून एक मनाचा मोठेपणा दाखवला होता. आता त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या गेल्या, भाजप किंवा भाजपाचे सगळे कार्यकर्ते तसं देवेंद्र फडणवीसांना बघताय नेतृत्व म्हणून पुढचं? नाही, कोणी आहे म्हणजे अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा मी व्यक्तिगत कार्यकर्ता भाजपचा म्हणून म्हटलं तर माझ्या पक्षाचा माझा नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं मला साहजिक आहे. परंतु मी ज्यावेळेला प्रवक्ता म्हणून मी तुमच्या समोर बोलतो त्यावेळेला हा निर्णय हा सगळ्या महायुतीचा आणि पार्लमेंटरी बोर्डाचा. भाजपचा छान ते पक्षशिस्त सोडून काही मनातल्या भावना कधी व्यक्त करत नाही, ती शिस्त आहे म्हणून हा निकाल आहे आमच्या मागे. दादा कदाचित आमचे संजय राऊत असते ते म्हणले असते उद्धव ठाकरे सीएम झाले. त्यांचं हे बघा, संजय राऊतांमुळे आणि शरद पवारांमुळे ह्या महाविकास आघाडीचं वाटोळ झालेलं आहे. रोज लोकसभेत फायदाही झाला होता त्यांचा. आता ठीक आहे, विधानसभेत ते तर संभ्रमित करून फायदा केलेला होता त्यांनी, तो टिकत नसतो लॉंग टर्म. त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कोण आटापिटा केला त्यांनी जाहीर करा म्हणून, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मागे लागून थकले आणि शरद पवारांनी सोयीस्कर पद्धतीने शिवसेनेला संपवलं, त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे शरद पवारांना भेटायला जे आपले संजय राऊत असतील किंवा ठाकरे साहेब किती वेळा या मागच्या 3 महिन्यात गेलेत बघा तुम्ही, पण त्यांची गयावया दिसत होती. किंवा तुम्ही नाव तर कुणाचं आणा, नाव म्हणजे माझंच आणा हे म्हणणं होतं त्यांचं, पण ते नाव येत नाही येत. असा अगतिकपणा ज्या हिंदू हृदय सम्राटांच्या पुत्राला करावा लागतं हे दुर्दैव आहे आपलं. त्याचंच काय म्हणजे काँग्रेस 20, ठाकरे सेना 19 किंवा शरद पवार 19-20 इतकी जर असेल तर निश्चितच जनतेने त्यांना साफ नाकारलंय. कड्यावरती पास जे म्हणतो आपण त्या ढक्कल पासवरती पण येणार नाही, कदाचित ते नापासच्याच याच्यामध्ये येतील. कारण जर 40 जागा त्यांना मिळाल्या असतात आपण म्हणू शकलो असतो की त्या लेवलला किमान त्यांचं तरी एक लढाई तरी टफ झाली. राज्यात असं बोललं जात होतं निवडणुका टफ झाल्या, निर्णय थोडे टफ असतील, पण जनतेला असं दिसतंय की एका बाजूला क्लीन स्वीप जे म्हणता येईल की शिवसेना भाजपाची जी युती आहे, महायुती आहे, त्या बाजूने निर्णय जाताना अजित पवार नावडती 40 सारख्या जर जागा मिळत असतील तर अजित पवारांचाही हा मोठा यश असेल भाजपसोबत आणि त्या सगळ्या याच्यामध्ये. सर 12 वाजलेत आणि मला नाही वाटत की आता हे काय जे कल आहे त्याच्यामध्ये खूप सारे काही बदल होतील, ते निकालाच्या दृष्टीनं जातील जे आहे ते. या सगळ्या निकालांचं तुम्हाला एकूण तुमच्या सगळ्या तुमचा जो पक्षाने जे काय 2 दिवसात काही अभ्यास केला असेल, सगळीकडे जे वाटतं काय वाटतं, यातलं चित्र काय बदलेल, कसं असेल राज्याचं? हे अजून मला म्हणजे शिवसेना मला तर असं वाटतं की 1 आकड्यावर येईल शेवटपर्यंत. कारण सामान्य शिवसैनिकाचा विश्वास हिंदू हृदय सम्राटांच्या हिंदुत्वावर होता.
पण उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या अभद्र युती केल्या आणि हिंदुत्व सोडून त्यांनी धर्मामध्येच्या राजकारणात शिवसेना जाऊन फुटली गेले. आणि ते लोकांना- सावरकरांना विरोध त्यांनी केला. ह्या विषयांमुळे सामान्य ग्रामीण भागातला शिवसैनिकांनी पण साथ सोडलेली आहे. उद्धव ठाकरेंना भाजप मोदींच्या नावावर मतं मिळालेली होती, पण त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतरही त्यांनी राज्यकारभार करताना 2दा ते मंत्रालयात आलेले आहेत आणि त्यांना त्याच्यातला आवाका पण म्हणजे असं होतं की किंग मेकर होते आपले माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. पण उद्धव ठाकरेंनी घाई केली. म्हणजे एकनाथ शिंदेसारखा दमदार माणूस, अतिशय चांगला कार्यकर्ता, त्यांच्याकडे त्याला पुढे करायला पाहिजे होतं. छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, ही सगळी अतिशय सक्षम नेतृत्व ज्या शिवसेना चालवणारी होती त्यांना उद्धव ठाकरेंमुळे बाहेर जावं लागलेलं आहे. आणि आत्ताही तुम्ही शिवसैनिकांमधली खतखत जर पाहिली की त्यांनी ह्या युतीला ज्या पद्धतीने शरद पवार आणि काँग्रेससोबत गेले, एक विचार होऊच शकत नाहीत. म्हणजे शरद पवार किंवा माननीय बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक त्यांच्या व्यासपीठावरून व्हावं ही अपेक्षा व्यक्त केली होती सगळ्यांनी, पण असं कुठे होऊ शकलं नाही. तर ही अशी अभद्र युती जनतेला, शिवसैनिकांना मान्य नाही आहे आणि त्याच्यामुळे हे आत्ता खरोखर शरद पवारांच्या मनातलंच असेल. हे त्यांनी अनेक पक्ष फोडले, अनेक पक्ष संपवले, अनेक व्यक्ती संपवल्या. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम हा शरद पवार साहेबांनी आज व्यवस्थितपणे केलेला आहे आणि स्वतःचाही करून घेतलेला आहे. फुलंब्रीतली अपडेट आहे. 13व्या फेरीनंतर भाजपाच्या अनुरोधाच्या वयानं 23,775 मतांची आघाडी आहे. आणि फुलंब्री मतदारसंघाबद्दल आम्ही 2 दिवस विश्लेषण केलं होतं आणि त्याच्यात हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, कल्याण काळे तिकडे खासदार म्हणून निवडून आले, 2 उमेदवारांनी संधी मिळाली आणि सगळं बांधणी. पण अवताडेंना कदाचित काय म्हणता येईल, ग्रामीण मतांमध्ये जितकं त्यांना मिळायला पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नाही आहे असं दिसलंय. आणि 23,000ची लीड खूप मोठी असते, विधानसभेसाठी ती खूप मोठी लीड आहे. कसं बघता फुलंब्री? मी म्हणलो ना, महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना माझे मार्गदर्शक आहेत, पालक आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने विकासाची कामं मतदारसंघात, म्हणजे सभापती ते राहिलेत, मंत्री राहिलेत, ज्या पद्धतीने फुलंब्रीची विकास केला, त्या मतदारसंघाची बांधणी केली, त्याचा परिणाम हा मतदार खूप असा एकनिष्ठ मतदार आहे तिथे, की जो भाजपला मानणारा मतदान आहे. आणि अनुराधाताई ह्या माननीय बागडे नानांच्या नेतृत्वामध्ये 10 वर्ष सगळ्या मतदारसंघात प्रवास जनसंपर्कात राहिलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी केलेलं काम आहे एकत्र. आणि मराठा फॅक्टर तिथे मोठा होता की मराठा आरक्षणावर फुलंब्री बदलेल असं विरोधकांना वाटत होतं, पण मराठा आरक्षणाचा विषय भाजप करू शकते, महायुती करू शकते, हे सगळ्या मराठा युवकांना आणि प्रगल्भ मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे. त्याचा परिणाम आपण बघताय की मतदार पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या मागे निशंकपणाने उभे राहिलेले आहेत. नक्कीच. म्हणजे आता म्हणता येईल की तुमचं तर आता विजयी घोडदौड जी सुरू झाली आणि सरकार तुमचं येईल हे दिसतंय. एकट्या भाजपाला जर 130 पर्यंत जागा भेटल्या तर 2 पैकी कुठलाही एक पक्ष, तसं तुमची महायुती आहे, पण त्यातल्या 2 पैकी इतका जागांची तर गरज पण नाही, पण तुम्ही काय म्हणता त्याला सत्तेत येत आहेत, नक्की भाजपचा सीएम होईल आकड्यावर. 2 पैकी नाही, आमचे 3ही पक्ष आणि जे आमच्यासोबत छोटे पक्ष सोबत आहेत, कुणाचाही याच्यामध्ये कधीही भाजप अवमान करत नाही, इग्नोर करत नाही. सगळ्यांना सन्मान देऊन, मग त्याच्या 2 जागा युती होतो, आपला जर महायुतीचा घटक आहे तर त्याचा सन्मान त्या पद्धतीने ठेवलाच जातो आणि सगळे एकत्र मिळूनच असं जागा कमी आल्या म्हणून काही दुर्लक्षित कुणी होणार नाही. ती भाजपची नीती नाही. भाजपनी चांगला विकास, म्हणजे अजितदादा खरोखर इतके दिवस चुकीच्या ठिकाणी होते, ते चांगल्या ठिकाणी आले आणि तुम्ही पाहिलंय की त्यांनी पण अतिशय चांगलं काम केलेलं आहे. भाबडा माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, एक प्रशासनावर जरा बसलेला माणूस आहे, पण चुकीच्या ठिकाणी होते. आज ते खुलायला लागलेत आमच्याकडे आल्यापासून. त्याचं गुलाबी जॅकेट खुलले. नक्कीच तुम्हाला सगळ्या पार्टीला, तुमच्या पक्षाला खूप खूप शुभेच्छा.